वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मतदारसंघातील रेल्वेच्या ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधले आहे। रेल्वे अंडरपासमध्ये साचणारे पाणी, रखडलेले उड्डाणपूल आणि कोरोना काळापासून बंद असलेले रेल्वे थांबे या प्रमुख विषयांवर या भेटीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। या प्रश्नांची सोडवणूक तातडीने करण्याची मागणी यावेळी खासदारांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विभागाने तयार केलेल्या अनेक अंडरपासमध्ये वर्षभर पाणी साचलेले असते। पाण्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ते वाहनधारकांना दिसत नसल्याने अनेक अपघात होत आहेत। पावसाळ्यात तर हे रस्ते पूर्ण बंद होतात। या गंभीर समस्येकडे खासदार अमर काळे यांनी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले। दुसरीकडे पुलगाव ते आर्वी या रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे। रेल्वे फाटक बंद करून वाहतूक नदी काठावरील अरुंद पुलावर वळविण्यात आल्यामुळे वाहनधारकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे। विभागाने हे काम तातडीने पूर्ण करावे किंवा रेल्वे फाटक तरी खुले करावे अशी मागणी काळे यांनी लावून धरली। महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळात नागपूर, बडनेरा आणि वर्धा हिंगणघाट मार्गावरील अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते, ते अद्याप पूर्ववत झाले नाहीत। या गाड्या आणि त्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे। तसेच पुलगाव ते आर्वी नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून हा मार्ग पुढे वरुडपर्यंत नेण्यात यावा असा प्रस्तावही त्यांनी मांडला। ही लाईन झाल्यास पुलगाव आणि आमला हे दोन्ही दारुगोळा भांडार रेल्वेने जोडले जातील आणि प्रवासाचे 150 किलोमीटरचे अंतर कमी होईल, याकडे खासदारांनी लक्ष वेधले। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा।